Hello, welcome back again. So next point of the mechanical properties of solids is that आता सकाळी आपण काय बघितलं होतं बघा, बल्क मॉड्युलस. ओके, बल्क मॉड्युलस म्हणजे काय म्हटलेलं होतं हे आपल्याला माहिती आहे. ओके, सो बल्क मॉड्युलस इन विच द चेंज इन शेप ऑफ बॉडी. बल्क मॉड्युलस म्हणजे आपण सॉरी 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 शेप नव्हे, चेंज इन व्हॉल्यूम ऑफ बॉडी म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, बल्क मॉड्युलस. त्याचा सिम्बॉल काय आहे, के आहे. ओके, सो आपला जो बल्क मॉड्युलस त्याच्यामध्ये आपण काय म्हणलो होतो, कन्सिडर अ रबर स्पियर विच इज मेड फ्रॉम रबर विच इज immersed in water, then it is compressed in all sides, so it's change its volume, so it will be decreased. So here we have to find out its volume strain, that is change in volume upon original volume. So it will be change in volume little amount, that is dV, and original volume V of the sphere of rubber. So this is minus dV by dV. This negative sign shows that the change in its volume. Okay. So here the magnitude of volume strain magnetic मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो ते पॉझिटिव्ह मध्ये लिहितो. ओके, नेक्स्ट आपण काय बघितलं. सो बल्क मॉड्युलस इज डिफाइंड ॲज इट इज द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेन. सो व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे आता व्हॉल्यूम स्ट्रेस या ठिकाणी काय आहे, सो इट इज अ डीपी आणि व्हॉल्यूम स्ट्रेन काय आहे, दॅट इज अ डीपी. सो इट कॅन बी रिटन ॲज डीपी अपॉन डीबी बाय डी. ओके, सो नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये काय केलं, व्हॉल्यूम स्ट्रेस लिहिल्यानंतर आपण के इज इक्वल बल्क मॉड्युलस के इज इक्वल त्याचा असणार रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला लिहिला आणि तो काय आला व्ही डीपी बाय डीबी. त्याचं एसआय न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. ओके, आणि त्यानंतर आपण काय बघितलं, त्याच्यामध्ये रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण कॉम्प्रेसिबिलिटी. ओके, सो नेक्स्ट आता बल्क मॉड्युलस आपण पाहिला. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपला पॉईंट येतो तो आहे त्याच्यामध्ये असणारं एक्झाम्पल. ओके, सो बल्क मॉड्युलस सॉरी बल्क मॉड्युलसचं असणार नेक्स्ट काय आहे, एक्झाम्पल नंबर 6.3 हे आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके, सो लुक ॲट नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6.3. ओके, सो लुक ॲट हिअर एक्झाम्पल नंबर 6.3 हे आपल्याला इथं पाहायचं आहे. Example 6.3. तर काय आहे एक्झाम्पल बघा, a metal cube of side 1 meter, a metal cube म्हणजे एक मेटलचा क्यूब आहे. क्यूब म्हणजे जसं की आपण समजा वीट असते, वीट समजा मधोमध एकदम चिरली तर काय तयार होतो, क्यूब तयार होतो. ओके, सो मेटलचा क्यूब आहे आणि मेटल क्यूब ऑफ साइड 1 मीटर. एक मेटल क्यूब आहे ज्याची साइड काय म्हटली बघा, ऑफ साइड 1 मीटर. म्हणजे मेटल क्यूब आहे ज्याची साइड काय दिलेली आहे, 1 मीटर दिले. इज सब्जेक्टेड टू अ फोर्स. त्याला काय दिलं, is subjected to a force. त्याला आपण काय केला, फोर्स दिला. is subjected to a force. The force acts normally on the whole surface. The force कसा ऍक्ट होतो बघा, फोर्स acts normally. The force acts normally on the whole surface. Acts normally on the whole surface. सगळ्या surface. On the whole surface. Of cube. And
its volume changes by, and its volume changes by, आरती राहिली फक्त, and its volume changes by, and its volume changes by 1.5 into 10 raised to minus 3 meter cube. आता त्याचा काय आहे, and its volume changes by 1.5 into 10 raised to minus 5 meter, sorry minus 5 meter cube. एवढं त्याचं काय झालेलं आहे, व्हॉल्यूम चेंज झाला. ओके, फुल स्टॉप. द बल्क मॉड्युलस ऑफ मेटल इज, आता त्याचा बल्क मॉड्युलस आपल्याला इथे दिलेला आहे. सो द बल्क मॉड्युलस, the bulk modulus of metal is तो किती दिलाय बघा, 6.6 into 10 raised to 10 Newton per meter square. Okay, calculate the change in pressure. Calculate the change in pressure. मग त्या प्रेशर मध्ये किती बदल झाला असं आपल्याला इथं दिलेलं आहे. Calculate the change in pressure. Okay. सो काय म्हटलं बघा, एक्झाम्पल, एक मेटलचा क्यूब आहे. ओके, काय म्हटलं, ए मेटल क्यूब ऑफ साइड 1 मीटर. एक मेटल क्यूब आहे ज्याची साइड किती दिली, 1 मीटर दिलेली आहे. इज सब्जेक्टेड टू अ फोर्स, एक त्याला आपण काय दिला, फोर्स दिला. द फोर्स ॲक्ट्स नॉर्मली ऑन द होल सरफेस ऑफ क्यूब. बरोबर आहे. आता तो फोर्स कसा होणार, सगळ्या बाजूनं नॉर्मली ॲक्ट होणार ना त्या क्यूबवरती, आणि त्याचा व्हॉल्यूम बदलला. कितीनं बदलला बघा, 1.5 into 10 raised to minus 5. व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये मोजतो. सो बल्क मॉड्युलस ऑफ मेटल म्हणजे डायरेक्ट आपल्याला इथं बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू दिली आहे. किती दिली आहे, 6.6 into 10 raised to 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकी दिलेली आहे. सो कॅल्क्युलेट द चेंज इन प्रेशर. तर मग प्रेशरमध्ये किती बदल झाला, तर प्रेशरमधला बदलाव इथं आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. ओके, सो पहिल्यांदा फर्स्ट आपण काय करू, ज्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या टर्म्स दिल्यात त्या आधी आपण लिहू. सो गिवन काय दिले बघा, सो गिवन कोणत्या टर्म्स दिले त्या आधी आपण व्हॉल्यूम ऑफ क्यूब दिलेला आहे. सो व्हॉल्यूम ऑफ क्यूब V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब V इज इक्वल टू काय असतो रे, बाजूचा घन लांबीचा घन L क्यूब. सो इट इज इक्वल टू किती दिला बघा, 1 मीटर आहे ना. सो 1 मीटरचा क्यूब करा, 1 चा क्यूब 1 येतो. सो 1 मीटर क्यूबच राहील. ओके, त्यानंतर आहे चेंज इन व्हॉल्यूम, dV दिलेला आहे. चेंज इन व्हॉल्यूम तर किती दिलं बघा, चेंज इन व्हॉल्यूम. सो चेंज इन व्हॉल्यूम dV इज इक्वल टू किती दिला, dV इज इक्वल टू 1.5 into 10 raised to किती आहे बघा, -5 मीटर क्यूब. हा चेंज इन व्हॉल्यूम दिलेला आहे dV ची किंमत. आणि बल्क मॉड्युलस K इज इक्वल टू बल्क मॉड्युलस K इज इक्वल टू, आणि ते किती दिलं बघा, 6.6 into 10 raised to 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एवढं काय दिलेलं आपल्याला, बल्क मॉड्युलस दिलेलं आहे. ओके, आता तुम्ही एकदा प्रॉब्लेम वाचा सगळ्यांनी. तुम्ही प्रॉब्लेम वाचा, त्याशिवाय मी बोलणार नाही. तुम्ही प्रॉब्लेम वाचा. वाचला असेल सगळ्यांनी प्रॉब्लेम. ओके, सो हिअर काय शोधायचं बघा. सो टू फाइंड काय शोधायचं बघा, टू फाइंड काय शोधायचं आहे, चेंज इन प्रेशर dP. टू फाइंड चेंज इन प्रेशर काय dP. मग आपल्याला इथं चेंज इन प्रेशर काढायचं आहे. म्हणजे काय काढायचं आहे थोडक्यात,
डीपी ची व्हॅल्यू विचारलेली आहे. सो वी नो दॅट आपल्याला माहित आहे बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो व्ही इंटू डीपी बाय डीव्ही. ओके, सो हियर वी हॅव टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ डीपी. सो डीपी ॲज इट इज हा डीव्ही पलीकडे जाईल, इथं डिनॉमिनेटर मध्ये, इथं कुठं जाईल, साहजिकच कुठं जाणार आहे, तो न्यूमरेटर मध्ये जाणार आहे. सो काय होईल बघा, के डीव्ही बरोबर आहे का, इकडे जाणार आणि व्ही इथं न्यूमरेटर मध्ये, वहां पे इस साइड पे कहां पे जाने वाला है वो डिनोमिनेटर में. सो के डीवी बाय वी. सो इट बिकम्स डीवी इज इक्वल टू के डीवी बाय, okay, so dv goes to upper side and v goes to bottom side. So here we have to put up the values. So therefore dp is equal to, what is the value of k? It will be given that 6.6 into 10 raised to 10. Correct आहे का बघा, चेक इट करा. ओके गुड. सो व्हाट इज ऑल ऑफ डीवी, वॉल्यूम किती चेंज होणार आहे. सो 1.5 into 10 raised to -5 डिवाइडेड बाय व्हाट इज ऑल ऑफ वॉल्यूम, ओरिजिनल वॉल्यूम किती आहे त्याचा 1 मीटर क्यूब. सो डिवाइडेड बाय 1. सो हियर मल्टिप्लाय 1.5 into 6 आर. ओके, सो पॉइंट जे काय आहे त्याच्याकडे लक्ष देऊन जा. 15 into 6 are 90. Carry goes to 9. 15 into 6 are 90. Again 90 plus 9. Okay, 15 6 are 90. 0 as it is. Carry goes to 9. 15 6 are 90. 90 plus 90, 99. Sorry, 99. Good. Other point digit. This one digit. This again another one digit. So 2 points. So 9.90 into 10 raised to this 10 minus 5. Only 5. So dp is equal to 9.9 into 10 raised to 5 Newton per meter square. Newton per meter square. So this is the value of that bulk modulus. Okay. This is the value of bulk modulus. हे बघा अनेकदा सांगतो. तर एक्झाम्पल 6.3 जो आहे, काय केलं आपण एक्झाम्पल 6.3 मध्ये बघा. पहिल्यांदा एक्झाम्पल समजून घेऊ. मेटल क्यूब आहे. ओके, काय म्हटलं बघा, मेटल क्यूब ऑफ साइड 1 मीटर. असा मेटल क्यूब आहे ज्याची साइड काय म्हटली बघा 1 मीटर. मेटल क्यूब ऑफ साइड 1 मीटर सब्जेक्टेड टू ए फोर्स. आणि त्या मेटल क्यूबला आपण काय दिला, इथं फोर्स दिला, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला. सब्जेक्ट टू ए फोर्स. The force acts normally on the whole surface. आता तो फोर्स काय होतो, नॉर्मली त्या असणाऱ्या सरफेसवर ऍक्ट होतो. ओके, the force acts normally on the whole surface of cube and its volume changes by 1.5 into 10 raised to -5 meter cube. एवढा त्याचा व्हॉल्यूम चेंज होतो. So the bulk modulus of metal is 6.6 into 10 raised to 10 Newton per meter square. आता त्याचा व्हॉल्यूम जो चेंज होतो ते पण आपल्याला दिलेला आहे. त्याचा बल्क मॉड्युलसची ऑलरेडी व्हॅल्यू पण दिलेली आहे. सो वी नो दॅट bulk modulus K is equal to VdP upon dV. So therefore जे गिवन आहे ते आपण लिहिलं. सो काय काय दिले, व्हॉल्यूम ऑफ द क्यूब दिला. सो व्हॉल्यूम ऑफ द क्यूब V is equal to L cube, that is 1 meter cube. त्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम dV is equal to किती बघा 1.5 into 10 raised to -5 meter cube. त्यानंतर बल्क मॉड्युलस K is equal to किती बघा 6.6 into 10 raised to 10 Newton per meter square. So here to we have to determine the value of change in pressure, that is dp. So formula we are able to take the marks half. मग आपल्याला इथं हाफ मार्क्स मिळू शकतात. ओके, फॉर्म्युला हाफ मार्क्स. सो k is equal to vdp by dv. So therefore dp is equal to काय होणार बघा, v dv इकडे जाईल, k dv upon v. So dp is equal to what is the value of k, 6.6 into 10 raised to 10. dv ची व्हॅल्यू काय आहे 1.5 into 10 raised to -5. ओके, so dp is equal to multiplication here. So 9.9 into 10 raised to 5 Newton per meter square. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आपला इथं आपल्याला पुढे नेक्स्ट पॉइंट आता बघायचा आहे. या बाजूला लिहितो तो नेक्स्ट पॉइंट. आता आपला बल्क मॉड्यूल झाला, तसं आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला modulus of rigidity eta.
next point, modulus of rigidity eta. So modulus of rigidity eta, the modulus of elasticity, हे पण काय आहे, एक प्रकारचं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीच आहे, रिलेटेड टू चेंज इन शेप. कशाची निगडीत आहे? रिलेटेड टू चेंज इन शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. इट इज कॉल्ड एज अ रिजिडिटी मॉड्युलस. ओके, द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रिलेटेड टू चेंज इन शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टचा समजा काय चेंज होतो, शेप बदलला, त्याला आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ इरिजिडिटी. तर याच्यामध्ये त्याची आपण पहिल्यांदा काय करू, डायग्राम पाहू. सो या ठिकाणी अँगल थीटा होतो आणि हा झालेला चेंज आहे त्याच्यामध्ये डेल्टा एल. चेंज जो आहे तो काय आहे, डेल्टा एल आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा एरिया ए. सो हा जो आहे तो एरिया ए इतका आहे. त्या ठिकाणी असणारा जो फोर्स आहे तो आहे बघा एफ बार, आणि या ठिकाणचा थीटा काय आहे, डेल्टा एल अपॉन एल. सो सगळ्यांनी आधी काय करा, फिगर पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढे बघू. सो फिगर जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल बघा, त्याच्यामध्ये त्याची एल इतकी काय आहे, लेंथ आहे, साइड ऑफ दॅट क्यूब. सो एल काय आहे, त्याच्या ठिकाणी असणारी एल मीट्स लेंथ, आणि या ठिकाणचा असणारा जो फोर्स आहे त्याची डिरेक्शन कुठे आहे, अपवर्ड आहे. सो याच्यामध्ये दाखवलेला जो ब्लॉक आहे बघा, द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रिलेटेड टू चेंज इन शेप ऑन ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड एज द मॉड्युलस ऑफ. ओके, पहिल्यांदा डायग्राम पाहून घ्या. सो ब्लॉक शोन इन इज मेड अप ऑफ युनिफॉर्म आयसोट्रॉपिक मटेरियल. आता हा जो ब्लॉक आहे तो कसा आहे बघा, एक युनिफॉर्म असणारा आयसोट्रॉपिक मटेरियल आहे. इट हॅज अ हाय युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया. ज्याचं युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया कसा आहे, मॅक्झिमम आहे. अँड इट हॅज अ हाय युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया ए अँड एल बी इट्स हाईट. So a cross section of the block is defined as any plane parallel to the top and the bottom surface and cuts the block. So here two forces of magnitude F. या ठिकाणी काय आहे, here two forces of magnitude F applied along the top and bottom surface of constant couple. So upper surface is displaced relative to its lower surface by small distance dl, and corresponding angles changes by small amount of theta is equal to आपल्याला माहित आहे. So here couple is applying by pushing the top and bottom surface. Okay, so similar couple would be applied if the bottom and block is fixed and only the top is pushed. So forces बघा या ठिकाणी कुठं मी फिगर बद्दल सांगतोय तुम्हाला. सो या ठिकाणी असणारे फोर्सेस कुठं बघा, टॉपला आहे एफ बार आणि त्याच्यामध्ये छेदामध्ये
बॉटम साईडला जो असणारा फोर्स आहे तो काय आहे मायनस एफ बार. सो फोर्सेस एफ बार अँड मायनस एफ बार आर पॅरलल टू इट्स क्रॉस सेक्शन. Okay, so this is different than the tensile stress where the force is normal to the cross section. So as a result of the way in which the force is applied on the block, so shear stress defined by shear stress is equal, आपल्याला तर माहित आहे shear stress is equal काय आहे force per unit area. So shear stress is equal to force per unit area. त्याला कशाला म्हणतो आपण shear stress ला म्हणतो. The SI unit of shear stress is Newton per meter square असतं किंवा त्याला पास्कल म्हणतो पा. So block is distorted as a result of the shear stress. The top and bottom surface are relatively displaced by a small distance delta L. So corner angle changes by a small amount. Okay. So the top and bottom surface are relatively displaced by a small distance delta L. So the corner angles changes by a small amount theta, which is called a shear strain, and is expressed in radians. So shear strength theta is given by, so shear strain कसं मिळणार बघा, theta is equal to, so shear strain theta is equal to delta L upon L. Delta L upon काय असणार आहे L. So shear modulus or modulus of rigidity, so it is defined as the ratio of shear stress to shear strain within elastic limit. Okay. So shear modulus किंवा आपला असणारा modulus of rigidity is defined as shear modulus or modulus of rigidity काय आहे. So it is defined as the ratio of या ratio आहे. So it is defined as the ratio of कशाचा shear stress to shear strain, ratio of shear stress to shear strain shear stress to shear strain चा हा काय आहे एक रेशिओ आहे and within elastic limits. So eta is equal to shear stress upon shear strain. Okay, so shear stress आपला काय आहे बघा force per unit area upon strain काय आहे theta. So F upon काय आहे बघा फॉर्म्युला आपला a theta, F upon a theta. आता डिफरंट व्हॅल्यूज आपल्याला इथं त्यांनी दिलेले आहेत. ओके, डिफरंट व्हॅल्यूज आपल्याला इथं दिलेले आहेत. मी अनेकदा हा पॉईंट एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण याचा प्रॉब्लेम बघणार आहोत. काय म्हटलं बघा, याच्यामध्ये आपल्याला एक सरफेस दिला आहे. ओके, आता हा काय आहे बघा, आपला पॉईंट काय आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा. आता हा काय दिला आहे बघा, एक आपल्याला ब्लॉक दिलेला आहे. सो एल बीट्स लेंथ असेल आणि त्याच्यामध्ये हा त्याचा काय आहे एरिया आहे डेल्टा एल. आता समजा हा फिक्स्ड आहे. ओके, फिक्स्ड सरफेस आहे. आता याच्यामध्ये जर आपण कपलिंग केलं, म्हणजे कपलिंग म्हणजे दोन्ही टॉप बाजू असेल आणि बॉटम साइड असेल, दोन्ही कडून जर आपण फोर्स अप्लाय केला तर व्हॉट हॅपन, इट्स रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट बिटवीन द टॉप अँड बॉटम सरफेस. त्याच्या टॉप आणि बॉटम सरफेस मध्ये रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस. So here delta L be its change in its displacement or change in its length due to its relative displacements. Okay, top and bottom surface they are parallel to one another. So therefore here shear stress is equal to force per unit area and shear strain is equal to change in length upon original length. So change in length delta L upon original length L. Okay, so shear modulus or modulus of rigidity is defined as it is the ratio of shear stress to shear strain. So it is denoted by symbol eta is equal to shear stress upon shear strain. So F upon A upon theta. So F upon A theta. Okay. So this is the respective formula of modulus of rigidity. Okay. Here. Okay. So next we have studied about the problem. We have studying about the problem. So next problem is that. बघा. आता मी इथं असा धरतो प्रॉब्लेम. ओके, म्हणजे तुम्हाला दिसेल, मी फक्त सॉल्व करेन. सो नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये काय केलं बघा,
रिजिडिटी मॉड्युलस इटा ऑफ सम फॅमिलियर मटेरियल्स. मेटल मटेरियल काय दिलेले आहेत, काही मटेरियल दिलेले आहेत आणि त्याचं रिस्पेक्टिव्ह असणार काय दिलेलं आपल्याला. आता जसं की लीड आहे शिसं, त्याचे रिजिडिटी मॉड्युलस आहे 0.6 × 10⁻10 पास्कल. ॲल्युमिनियम आहे बघा 2.5, ग्लासचा पण रिजिडिटी आहे 2.5, सिल्वर 2.7 आहे, गोल्ड 2.9, ब्रास 3.5, कॉपर 4.4, स्टील 8.3. तर ह्या व्हॅल्यू जनरली तुम्ही फक्त काय करा लक्षात ठेवा. सो नेक्स्ट प्रॉब्लेम हिअर काय बघा, कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ अ मेटल. ओके, प्रॉब्लेम काय म्हटलं बघा नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. कुणाचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ अ मेटल इफ अ मेटल क्यूब ऑफ साईड 40 सेंटीमीटर. आपल्याला इटाची व्हॅल्यू विचारलेली आहे एका मेटलची आणि मेटल क्यूब आहे आणि त्याची साईड 40 सेंटीमीटर आहे. ओके, काय बघा, कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ अ मेटल इफ अ मेटल क्यूब ऑफ साईड 40 सेंटीमीटर इज सब्जेक्टेड टू अ स्टिअरिंग फोर्स ऑफ 2000 न्यूटन. So the upper surface is displaced through 0.5 centimeter with respect to the bottom. ओके, आता अप्पर सरफेस जो आहे तो डिस्प्लेस झाला 0.5 सेंटीमीटर म्हणजे डेल्टा एल दिलेला आहे विथ रिस्पेक्ट टू द बॉटम. सो कॅल्क्युलेट हिअर द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ द मेटल. ओके, ठीक आहे. सो गिवन मी आधी इथं लिहितो फळ्यावरती. प्रॉब्लेम बघा हा तुमच्याकडे आहे एक्झाम्पल 6.4. ओके, सो आता हे कसं सॉल्व करायचं बघा. सो हिअर गिवन काय काय दिलेलं आहे मला. Length of the side of cube L is equal to length of side of cube दिलेलं आहे. length of side of cube दिलेलं आहे. कॅपिटल L is equal to किती दिलं बघा 40 सेंटीमीटर. कॅपिटल एल ची व्हॅल्यू दिली किती दिले 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर म्हणजे किती, 40 सेंटीमीटर म्हणजे इंटू 10⁻², म्हणजेच मी 2 घरं पाठीमागे घेतो म्हणजे 0.40 मीटर. त्यानंतर शिअरिंग फोर्स दिलेला आहे तो किती आहे बघा, शिअरिंग फोर्स इज इक्वल टू तो किती आहे, F इज इक्वल टू जवळपास 2000 न्यूटन इतका काय दिलेलं आहे, शिअरिंग फोर्स दिलेला आहे. आता 2000 न्यूटन म्हणजे कसं लिहू शकतो, F इज इक्वल टू 2 × 10⁻³ न्यूटन. नेक्स्ट, डिस्प्लेसमेंट ऑफ टॉप फेस. डिस्प्लेसमेंट ऑफ टॉप फेस. आता त्याचं डिस्प्लेसमेंट किती दिलं बघा, L इज इक्वल टू 0.5 सेंटीमीटर. म्हणजेच ते मीटर मध्ये करायचं तर 0.5 इंटू 10⁻² म्हणजे 0.005. आणखी 2 बरं येणार. नेक्स्ट आहे बघा एरिया. सो नेक्स्ट काय आहे एरिया. ए इज इक्वल टू लांबीचा स्क्वेअर. सो एल स्क्वेअर किती आहे बघा 0.16 कॅपिटल एल स्क्वेअर 0.16 मीटर स्क्वेअर. कारण की आपल्याला किती आहे एल 0.40 आहे, त्याचा 0.40 चा वर्ग काय होणार बघा, बरोबर आहे का. ओके, ओके. सो नेक्स्ट काय दिलेलं आपल्याला, टू फाइंड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा. टू फाइंड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय करायचे, इटा फाइंड आउट करायचे. सो इटा इज इक्वल टू F अपॉन A इंटू थीटा. सो इटा इज इक्वल टू F अपॉन A इंटू थीटा. सो थीटा इज इक्वल टू change in length upon original length. So it can be written as change in length. Change in length म्हणजे किती आहे बघा 0.005 अपॉन original length किती दिले 0.40. सो आता याचा रेशो काय येणार, सो थीटा इज इक्वल टू
हे जर सॉल्व्ह केलं तर ती किती येतं बघा 0.0125 0.0125 and eta is equal to, so eta is equal to काय येणार बघा 2 into 10 raised to, इथे बघा 2 into 10 raised to 3 divided by 0.16 meter square into 0.0125 is equal. आता हे असं दिलेलं आहे, f ची व्हॅल्यू दिली बघा 2 into 10 raised to 3, a ची व्हॅल्यू दिली बघा, a ची व्हॅल्यू किती दिली 0.16, त्यानंतर थीटा ची व्हॅल्यू किती दिली बघा 0.0125. हे जर सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर आहे, सिंपल आहे. हे सॉल्व्ह करू बाय युजिंग लॉग टेबल, मी सांगितलेलं तुम्हाला खूप वेळा. सो काय येणार बघा 1 into 10 raised to 6, ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लॉग टेबल मध्ये काय अडचण येत असतील तर मला व्हॉट्सअप करायचं, ओके. ठीक आहे, मला बाळानं तुमचे बऱ्यापैकी व्हॉट्सअप करा, तुमची नावं पाठवा, काय अडचण असतील तर मला विचारत जावा, ओके. ठीक आहे, धन्यवाद.